आपण आज संख्या व त्यावरील उदाहरणे याचा अभ्यास करणार आहोत. आपण आतापर्यंत संख्यांचे प्रकार पाहिलेले आहेत. काही प्रकार राहिले असतील तर ते आपण पुढे घेऊयात. तर सगळ्यात आधी या संख्यांवरची उदाहरणे कशा प्रकारे येतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नैसर्गिक संख्या आपण पाहिलेला आहे, परंतु जर काही ठराविक नैसर्गिक संख्या दिल्या आणि त्या दरम्यान एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत अशी उदाहरणं दिली जातात, किंवा 5 ते 25 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज विचारली जाते, एकूण किती नैसर्गिक संख्या येतात हे विचारलं जातं, त्यातील समसंख्या किती, विषमसंख्या किती, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे प्रश्न येतात. तर या सगळ्याचा आज आपण अभ्यास करणार आहे. तर पहिला पॉइंट आहे आपला नैसर्गिक संख्या किती आहेत ते मोजणं. तर उदाहरण घेऊयात आपण. 41 ते 73 हा संख्या गट दिलेला आहे. इथे कोणताही संख्या गट आपल्याला मिळू शकतो. यामध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजे 41 पासून ते 73 पर्यंत. मग आता यावेळी आपण या सर्व संख्या लिहून, म्हणजे 41, 42 ते 43 पर्यंत लिहून त्या मोजणार का? तर नाही. आपण इथे छोटासा फॉर्म्युला वापरायचा आहे. हे फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवा. गणितीय सूत्र वापरून आपण अगदी झटपट गणित सोडवू शकतो आणि कमी वेळामध्ये सोडवू शकतो. तर नैसर्गिक संख्या काढण्यासाठीचं सूत्र आहे आपलं शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या. म्हणजे ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांची वजाबाकी करायची आहे आणि त्यामध्ये पुन्हा 1 मिळवायचा आहे. तर आपण हे सूत्र रूपात लिहून घेऊयात. नैसर्गिक संख्या काढण्यासाठीचं सूत्र आहे. तुम्ही सुद्धा एखाद्या वहीमध्ये हे सगळं लिहून घेतलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. सूत्र काय आहे? शेवटची नैसर्गिक संख्या, शेवटची संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या, पहिली संख्या अधिक 1. बघा, या दोघांची वजाबाकी अधिक 1 केलं की या दोन संख्यांमध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत हे आपल्याला मिळू शकतं. तर आता यांची वजाबाकी करायची आहे आपल्याला. 73 वजा 41 अधिक 1. 73 वजा 41 येतात 32 अधिक 1 म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या आहेत 33. ओके, लक्षात आलं हे. आता या नैसर्गिक संख्यांची बेरीज असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. 41 ते 73 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारली असेल. हेच उदाहरण घेते म्हणजे आपल्याला त्याच्यावरती कशा पद्धतीने गणित सोडवता येत आहे ते कळेल. प्रश्न काय आहे? 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या, आणि आता नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण काढणार आहोत. नैसर्गिक संख्यांची बेरजेसाठी सुद्धा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. सूत्रांच्या सहाय्याने आपण फार लवकर गणित सोडवू शकतो. तर आता इथं काय करायचं आहे? या दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. इथं वजाबाकी अधिक 1 केलंय, तर आता नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढत असताना दिलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज छेद 2, त्याला 2 न भागायचे आणि काय करायचे? एकूण नैसर्गिक संख्यांनी गुणायचं आहे. एकूण नैसर्गिक संख्या. आता बघा, वरती आपण एकूण नैसर्गिक संख्या काढलेल्याच आहेत, त्यामुळे इथे आपल्याला हे गणित सोपं जाणार आहे. किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज काढत असताना तुम्हाला त्या संख्या एकूण किती आहेत हे सुद्धा माहित पाहिजे. जसं इथं 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या असतील असं विचारलं आहे, तसंच या संख्यांची बेरीज किती हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे आपल्याला माहित पाहिजे. एकूण नैसर्गिक संख्या आपल्या इथे 33 आलेल्या आहेत. आता या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. 73 अधिक 41 छेद 2 गुणिले 33. आता यांचं बेरीज जर केली तर येईल 3 आणि 1 4 आणि 7 आणि 4 11 छेद 2 गुणिले 33. हा आपण भागाकार करूयात. 2 पंचे 10, 2 साती 14 आणि 57 गुणिले 33. तर बाजूला हे तुम्ही करून घ्या किती उत्तर येत आहे ते. 57 गुणिले 33 हे केले 7 त्रिक 21, 4 2, 3 5 15 आणि 2 17. आता दशक स्थानच्या अंकाने गुणणार म्हणून इथं आपण 0 लिहून घेतो. 3 7 21 म्हणजे 7 त्रिक 21, 4 2, 3 5 15, 15 आणि 2 17. हाच गुणाकार येणार आहे, कारण समान संख्येने आपण गुणलेला आहे. वेगळी संख्या असता तर कदाचित
वेगळा गुणाकार आला असता. आता यांची करायची आहे बेरीज. 1, 8, 8 आणि 1 म्हणजे उत्तर आलं आपलं 1, 8, 8, 1 1881 इतकी 41 ते 73 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज येते आहे. ओके, हा कॉन्सेप्ट लक्षात आला. नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली की त्या दोन संख्यांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या करायचं आहे. परंतु एकूण नैसर्गिक संख्या काढत असताना ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची वजाबाकी अधिक 1 करायचं. तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता. जेवढी जास्त गणित तुम्ही सोडवताल तेवढं तुम्हाला प्रॅक्टिस होतं आणि तेवढं तुम्ही तोंडी बेरजा वजाबाकी गुणाकार करू शकता. आता इथं मी सगळं डिटेलमध्ये देत आहे कारण काही जण असे सुद्धा असू शकतात ज्यांना गणितातलं फारसं काही कळत नाही किंवा फारसा सराव नाहीये, प्रॅक्टिस नाहीये. त्यांना मग हे डायरेक्ट काय केलं हे समजत नाही. म्हणून मी प्रत्येक स्टेप इथे समजून सांगत आहे. तर नैसर्गिक संख्येवरती ही दोन प्रकारची गणिते येतात. एकामध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत आणि दुसरा प्रकार म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर आता आपण या नैसर्गिक संख्यांमध्ये सम आणि विषम संख्या कशा काढायच्या हे पाहणार आहोत. त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. तर आधी आपण पाहून घेऊयात काय प्रकार आहे तो. जर दोन्ही संख्या सम असतील, दोन्ही म्हणजे दिलेल्या संख्या, दोन्ही संख्या सम असतील तर त्या दोन्ही नैसर्गिक संख्यांच्या दरम्यानची समसंख्या काढण्यासाठीचं सूत्र आहे. समसंख्येसाठीचं सूत्र आहे फरक. फरक म्हणजे आता ज्या दोन संख्या दिल्या आहेत त्या दोन संख्या फरक अधिक 1 आणि विषमसाठी सूत्र आहे फरक छेद 2. बघा, दोन्ही संख्या सम असतील तर, आणि विषम संख्येसाठी हेच थोडस उलट आहे. विषम संख्येसाठी काय आहे, हा सूत्र आहे, फरक अधिक 1 आहे आणि समसंख्येसाठी फरक छेद 2 आहे. दोन संख्या सम असतील तर समसाठी फरक छेद 2 अधिक 1 आणि विषम संख्या काढण्यासाठी फरक छेद 2. तर दिलेल्या दोन्ही संख्या जर विषम असतील तर त्याच्या विरुद्ध आपल्याला करायचं आहे. तर मात्र याच्या विरुद्ध करायचं आहे. इथं येतं फरक छेद 2 आणि इथं येतं फरक छेद 2 अधिक 1. आता हे उदाहरण दाखल बघूयात आपण कसं ते, आणि विथ प्रूफ मी तुम्हाला हे दाखवणार आहे की खरंच या गोष्टी अशा होत आहेत का. तर याच्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समसंख्येसाठी उदाहरण घेऊयात. समसंख्या दिलेल्या आहेत इथे. अगदी छोटी संख्या घेऊयात, म्हणजे जवळचा अंक घेऊयात, म्हणजे आपल्याला अगदी बेरजा करून ते काढता येईल. समजा असं दिलेलं आहे 2 ते 10 पर्यंत सम आणि विषम संख्या काढा. सम आणि विषम संख्या काढा. तर आता दिलेल्या संख्या पहिल्यांदा कशा आहेत ते बघून घ्या. या जर समसंख्या असतील तर आपलं सूत्र काय आहे, फरक छेद 2 अधिक 1. समसाठी करतो आहोत आपण हे, समसंख्येसाठी. मग आता या दोन्हीतला फरक किती येईल, 8. 10 वजा 2 8 छेद 2 अधिक 1 म्हणजे समसंख्या किती येणार आहेत, 5. आणि विषम संख्येसाठी काय आहे, विषम संख्येसाठी फरक छेद 2 म्हणजेच 8 छेद 2 म्हणजे झाले 4. आता आपण 2 ते 10 अंक लिहून बघूयात. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. समसंख्यांना मी गोल करते म्हणजे आपल्याला राहिलेल्या विषम संख्या लक्षात येतील. 2 4 6 8 आणि 10. बघा, ह्या गोल केलेल्या संख्या एकूण आलेल्या आहेत 5 आणि राहिलेल्या संख्या 2 3 आणि 4. बघा, सम आणि विषम संख्या आपल्या आलेल्या आहेत. ओके, तुम्ही हेच उदाहरण 41 आणि 73चं जे आपण दिलेलं होतं अशासारख्या मोठ्या संख्यांच्या बाबतीत पण आपल्याला हेच करायचं आहे. म्हणजे आता तिथं विषम संख्या आहेत परंतु जर कुठलीही समसंख्या दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल 82 ते 120 दरम्यानच्या समसंख्या काढा किंवा विषम संख्या काढा असा प्रश्न आला तर आपल्याला समसंख्येसाठी फरक छेद 2 अधिक 1 आणि विषम संख्येसाठी फरक छेद 2 करायचा आहे. आता हेच जर दिलेल्या नैसर्गिक संख्या विषम असतील तर असंच उदाहरण घेऊयात आपण. 1 ते 9 1 ते 9 पर्यंत सम आणि विषम संख्या काढायच्या आहेत आपल्याला.
इथे काय केलंय मी, एकनं इकडं मागे आले म्हणून इकडे पण एकनंच मागे आणलेले आहे. म्हणजे या दोन्ही संख्यांची किंवा दोन्ही संख्यांचा फरक हा समान राहणार आहे. इथं 10 वजा 2 8च येतात आणि इथं 9 वजा 1 केलं तरी 8 येत आहेत. म्हणून हे असं उदाहरण घेतलेलं आहे. आता विषमसाठी आपल्याला इथं सूत्र उलट लिहायचं आहे. समसंख्येसाठी काय करायचंय, विषमसाठी म्हणजे हे लक्षात घ्या, या दोन संख्या विषम आहेत म्हणून सूत्र बदलतो आहोत आपण. समसाठी काय आहे, फरक छेद 2. म्हणजे आता या दोन्हीतला फरक आहे 8/2 म्हणजे 4 समसंख्या असणार आहेत. तर विषमसाठी काय सूत्र आहे, फरक छेद 2 अधिक 1 म्हणजेच 8/2 अधिक 1. मग किती आलं हे, 5. आता जर आपण या संख्या लिहिल्या तर आपल्याला लगेच लक्षात येईल की समसंख्या 4 आणि विषमसंख्या 5 येत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. पुन्हा आपण समसंख्यांना गोल करूयात. 1 2 3 आणि 4. बघा आल्या का 4 समसंख्या. आणि उरलेल्या विषमसंख्या 1 2 3 4 5. यावरून तुमच्या लक्षात आले असेल आता नैसर्गिक संख्यांमधील किती एकूण नैसर्गिक संख्या आहेत, त्यांची बेरीज किती आहे. त्यासोबतच जर दोन नैसर्गिक संख्यांमधील सम आणि विषम संख्या काढायच्या असतील आणि त्यामध्ये जर असा काही फरक असेल तर काय करायचं हे आपण आता पाहिलेलं आहे. आता असं होऊ शकतं की एक संख्या सम आणि एक संख्या विषम असते. अशा वेळी काय करायचं, तर बघा समजा इथे आपण उदाहरण घेऊयात. 3 ते 28 पर्यंत किती समसंख्या आहेत. 3 ते 28 पर्यंत समसंख्या. इथे बघा काय केलेलं आहे, पहिली संख्या विषम आहे तर दुसरी नैसर्गिक संख्या ही सम आहे. तर आता या नैसर्गिक संख्या आपल्याला दोन्हीही सम किंवा विषम करून घ्यायच्या आहेत. आणि मग आपल्याला सम आणि विषमसाठी आपण कोणते नियम वापरतो हे तर माहितच आहे. समजा आता इथे 3 आहे, हे 3 मी 4 केले आणि 28 चे 28 तसेच ठेवलेले आहेत. हा म्हणजे दोन्ही संख्या कशा करतो आहोत आपण, समसंख्या करतोय. हा पहिल्यांदा आपण या नैसर्गिक संख्या सम करून घेतो आहोत. म्हणजे आपल्या संख्या काय झाल्या 4 आणि 28. मग आता एकूण समसंख्या काढायच्या आहेत आपल्याला, एकूण समसंख्या. तर त्याच्यासाठीचा फॉर्म्युला काय वापरणार आपण, समसंख्या असतील तर काय फॉर्म्युला आहे, फरक छेद 2 अधिक 1. मग याच्यातील फरक आला 28 वजा 4 आले 24/2 अधिक 1 म्हणजेच हे आले 12 अधिक 1 13. म्हणजे 3 ते 28 पर्यंत एकूण 13 समसंख्या असतील. हेच विषमसंख्या किती आहेत हे विचारलं तर इथे आपण समसंख्या करून घेतलेल्या असतील तर विषमसंख्येसाठी फरक छेद 2 आहे म्हणजेच आपल्याला विषमसंख्या इथे 12 मिळणार आहेत. ओके. पुढचा पॉइंट आहे आपला एकूण समसंख्यांची बेरीज. म्हणजे काही ठराविक समसंख्या दिलेल्या असतील आणि त्या दोन्हीमधल्या समसंख्यांची बेरीज किंवा विषमसंख्यांची बेरीज. आता दिलेल्या संख्यांमधल्या समसंख्या आणि विषमसंख्या काढणं हे आपण आत्ताच शिकलेलो आहोत. तर यातील समसंख्यांची बेरीज काढायची आहे. एकूण समसंख्या काढल्यानंतर बेरीज काढणं हे खूप सोपं आहे. जसं की नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज काढली होती आपण, त्याच पद्धतीने हे आहे. फक्त उदाहरणामध्ये जे आपलं सूत्र दिलेलं आहे, आपण नैसर्गिक संख्येचं सूत्र बेरीज बरोबर दोन नैसर्गिक संख्यांची म्हणजे दिलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज छेद 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या असं करत होतो. एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी त्यांची बेरीज, त्यांची वजाबाकी अधिक 1 करत होतो. पुढचा पॉइंट आहे समसंख्यांची बेरीज. दोन नैसर्गिक संख्या दिलेल्या असतील त्यापैकी एकूण समसंख्या काढायच्या आहेत आणि त्या समसंख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. त्यासाठी एकूण समसंख्या काढण्याचं सूत्र आपल्याला माहित पाहिजे. दिलेल्या संख्या कोणत्याही स्वरूपात असतील म्हणजे दोन्हीही सम असतील, दोन्हीही विषम असतील किंवा समविषम असतील. आत्ताच आपण दोन्ही संख्या सम असतील तर त्या दरम्यान येणाऱ्या समसंख्यांची आणि विषमसंख्यांची एकूण संख्या कशी काढायची हे शिकलेलो आहोत. त्याचबरोबर दिलेल्या दोन नैसर्गिक संख्या ह्या एक सम आणि एक विषम असेल तर त्या दरम्यानची सम किंवा विषम संख्या कशी काढायची हे सुद्धा आत्ताच आपण पाहिलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, त्या समसंख्यांची किंवा विषम संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे.
तर आपण ही समसंख्यांची बेरीज काढत असताना बघा उदाहरणादाखल घेऊयात. एक उदाहरण घेऊयात आपण. 38 व 88 पर्यंत एकूण समसंख्यांची बेरीज. आता हे समसंख्यांची बेरीज काढायची म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एकूण समसंख्या किती आहेत ते काढावं लागेल. मग एकूण समसंख्येचं सूत्र काय आहे? एकूण समसंख्या सूत्र फरक छेद 2 अधिक 1. या दोन्हीही समसंख्या आहेत म्हणून फरक छेद 2 अधिक 1. तर इथे किती येतो? या दोन्हीचा फरक येतो आहे 50 छेद 2 अधिक 1. 50 छेद 2 म्हणजे 25 आणि अधिक 1 म्हणजे झाले हे 26. तर एकूण समसंख्या किती झालेल्या आहेत? आपल्या 26 झालेल्या आहेत. आता या एकूण समसंख्यांची बेरीज किती ते काढायचं आहे. मग एकूण बेरीज बरोबर. आता सूत्र घेत असताना आपण इथं फरक घेतलेला आहे तर इथं बेरीज घ्यायचं आहे. लक्षात ठेवण्यासाठी बघा इथे बेरीज आहे म्हणून इथे बेरीज घेतो असं लक्षात ठेवा. एकूण समसंख्यांची बेरीज बरोबर दिलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज छेद 2 गुणिले एकूण समसंख्या. ज्या संख्यांची बेरीज काढायची आहे त्या संख्येनं आपण गुणत आहे. तर बेरीज किती येईल? 38 अधिक 88 करायचे आहेत छेद 2 गुणिले 26. 8 आणि 8 16, हातच्याला 1, 8 आणि 4 12 छेद 2 गुणिले 26 आहे. तर आता इथे आपण यानं जर भाग लावला तर बे के बे आणि हे 13चा भाग जातो आणि 13नं 126 ला गुणायचंय. 1378, हातच्याले 7, 13 एके 13, 13 दुने 26, 26 आणि 7 म्हणजे 33 आणि 13 एके 13, 13 आणि 3 16. तर असं 1638 इतकं आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे एकूण बेरीज किती आली? समसंख्यांची बेरीज 1638. याच पद्धतीनं आपण विषम संख्येचं सुद्धा काढू शकतो. विषम संख्येच्या बाबतीत सेम याच पद्धतीने करायचं आहे. समसंख्या दिलेल्या असतील तर आपण कोणत्या पद्धतीने विषम संख्या काढतो म्हणजे या जर असतील तर इथेच मी तुम्हाला करून दाखवते. विषमसाठी काय येईल हे सूत्र. विषमसाठी काय असणार आहे? फरक छेद 2. यांचा फरक किती आलेला आहे आपण बघितलंय 50 छेद 2. म्हणजे हे आपल्या विषम संख्या आलेल्या आहेत 25. मग आता एकूण विषम संख्यांची बेरीज करत असताना सूत्रामध्ये फक्त इथं समच्या ऐवजी आपल्याला विषम संख्या लिहायच्या आहेत. एकूण विषम संख्या म्हणजे हे बाकी सगळं तेच येणार आहे, फक्त 26च्या ऐवजी 25 न गुणायचं आहे. तर बघूयात. 150, हातच्याले 15, 25 दुने 50, 50 आणि 15 65 चे 5, हातच्याले 6, 25 एके 25, 25 आणि 6 31, 31 50 छेद 2 आहेत. तर बे के बे, बे पंचे 10, बे साती 14 आणि बे पंचे 10. तर 1575 इतकी विषम संख्यांची बेरीज येणार आहे. जर तुम्ही काढून बघितलं तर तीच येणार आहे, काही वेगळं करायचं नाहीये. दिलेल्या संख्या जर विषम असतील तर फक्त हा फॉर्म्युला आपला बदलणार आहे. हा समसाठी असेल तर इकडचा, हा विषमासाठी असेल तर इकडचा समसाठी असेल. आणि आतापर्यंतचे जे आपले टॉपिक झालेले आहेत, समविषम संख्या काढणे, एकूण नैसर्गिक संख्या काढणे, एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढणे, एकूण समसंख्यांची बेरीज आणि एकूण विषम संख्यांची बेरीज, ही सुद्धा आता आपण पाहिलेली आहे. हा भाग तुम्हाला समजलेला असेल. जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यानुसार मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत राहीन.